रघुवीर समर्थ. माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण रामदास स्वामी रचित अष्टावधानी असावे यामधील ओवी क्रमांक 8 म्हणजे अर्थातच अष्टावधानी असावे यामधील शेवटची ओवी जी आहे ती आणि तिचा अर्थ मला जो समजला आहे तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. या ओवीमध्ये रामदास स्वामी असे म्हणतात, ऐसे अष्टावधानी राहावे, नित्य जागरूक असावे, समर्पीपण साधावे, भवसागर तारावे. खूप चांगलं असं अष्टावधानी असावे असे श्री समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. अष्टावधानी असावे म्हणजे तर जागरूक असावे, सावधान असावे. सावधानता आपल्या बोलण्यात असावी, आपल्या वागण्यात असावी. आपला इतरांशी असलेला जो संबंध असतो तो संबंध दृढ करणारी असावी. कुठे आपण फसवला जाणार तर नाही ना, इकडे आपलं लक्ष असायला हवं, त्यामध्ये सावधानता असावी. आपल्यावर ज्यावेळेस समर्थ रामदास स्वामी होऊन गेले तो काळ अत्यंत बिकट होता. त्यावेळेस आपल्यावर कुठून हल्ला तर होणार नाही ना, याकरता अष्टावधानी असावे, सर्व बाजूंनी सावधान असावे असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. नित्य जागरूक असावे, नेहमी जागरूक राहावे. आपलं चारित्र्य आणि हेतू हे आपलं अंतर्गत असतं, ते नेहमी जागरूक ठेवावं. परंतु लोकांमध्ये वावरताना जागरूकता असावी. आपल्या सीमेवर आपले सैनिक जागरूक आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. रामदास स्वामींनी पण शिवाजी महाराजांना कितीतरी प्रसंगात जागरूक केलेले होते. मग नित्य जागरूक असावे म्हणजे नेहमी समाजामध्ये वावरताना, जीवनामध्ये वावरताना जागरूक असायला हवं. समर्पितपणा साधावे, समर्पित वृत्ती पाहिजे. दुसऱ्यांच्या प्रती समर्पित भावना आपल्या मनात असली पाहिजे. तन मन आणि धनाने आपण समर्पित असायला हवं. मग ते देवाशी असो, सज्जन लोकांशी असो, संतांशी असो किंवा समाजातील सामान्य जनतेशी असो, आपली वृत्ती नेहमी समर्पित भावनेची असावी. आणि असा हा भावसागर तारून जावा. संसाराला सागराची उपमा समर्थांनी दिलेली आहे. सागर कसा अथांग असतो तसा आपलं हे जीवन हा संसाररूपी सागर जो आहे तो तरून जावा. म्हणजे तो संसार करत असताना नित्य अष्टावधानी असावे, सावधानता असावी, जागरूक असावं, समर्पित वृत्ती असावी, संतांच्या सहवासात राहावं, चांगल्या गोष्टींचे विचार मनात आणावे. हा संसार जेव्हा आपण करत आहोत त्यावेळेस नेहमी चांगले राहावे, त्यागी वृत्ती असावी, दुसऱ्यांच्या प्रती प्रेमभावना असावी, तर हा संसार तरून जाण्यास नक्कीच मदत होईल. मला जो अर्थ समजला तो मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार त्या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.